इथे मी 250 ग्रॅम प्रमाणात कोळंबी घेतलेली आहे। ही कोळंबी व्यवस्थित अशी क्लीन करून घेतलेली आहे, तुम्ही इथं पाहत असाल। आता या कोळंबीला आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे। ते म्हणजे मी इथं अर्धा चमचा लाल तिखट या कोळंबीवरती स्प्रेड करून घेतलेला आहे। अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती आपण या कोळंबीवरती ॲड करून घ्यायची आहे। सोबत या मिश्रणामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करून घेणार आहोत आपण आणि त्याचसोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजेच अर्धा चमचा प्रमाणात अर्धाला थोडंसं कमी इतकं मीठ आपण या मिश्रणात ॲड करून घेतलेलं आहे। त्याचसोबत धणे जिरे पूड अर्धा चमचा या मिश्रणात ॲड करून घेतलेले आहे। सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचे आहे। तुम्ही इथं पाहत असाल ज्या पद्धतीने हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून घेतलेले आहे। सर्व मिश्रण एकत्रित करून झाल्यानंतर हे मिश्रण 5 ते 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। त्याचसोबत आता आपण या कोळंबीला क्रिस्पी असं कवर तयार करण्यासाठी वरून हे मिश्रण बनवून घेणार आहोत रव्याचं। त्यासाठी इथं 3 ते 4 चमचे रवा घेतलेला आहे। रव्यामध्ये सुद्धा आपण 1 चमचा लाल तिखट ॲड करून घेतलेला आहे। सोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। रव्यात फक्त लाल तिखट आणि मिठाचा वापर करून घ्यायचा आहे। बाकीचे मसाले आपण कोळंबीला मॅरिनेट करून घेतलेले आहेत, तुम्ही तर पाहत असाल। आणि अशा पद्धतीने एक एक कोळंबी या रव्यामध्ये व्यवस्थित अशी कोट करून आपण तळून घेणार आहोत। या पद्धतीने कोळंबी व्यवस्थित अशी कोट करून घ्यायची आहे। मी इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही सर्व प्रोसेस करू शकता। गॅसवरती एका बाजूला मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। तेल व्यवस्थित असे गरम झाल्यानंतरच कोळंबी आपण या तेलामध्ये ॲड करून घ्यायची आहे, तुम्ही इथं पाहत असाल या पद्धतीने। आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तांबूस रंग येईपर्यंत कोळंबी व्यवस्थित अशी आपण ही फ्राय करून घेणार आहोत। ज्या पद्धतीने मी इथं दाखवलेली आहे त्या पद्धतीने ही कोळंबी आपण फ्राय करून घ्यायची आहे। कोळंबी फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे। अत्यंत हाय फ्लेमवरती ही कोळंबी फ्राय करायची नाही। आणि अशा पद्धतीने ही कोळंबी व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे। हाय फ्लेमवरती कोळंबी आपण फ्राय केली तर आतून कच्ची राहण्याची शक्यता आहे आणि वरून अत्यंत ब्राऊन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच आपण हे तळून घ्यायचे आहेत। हे तळलेली कोळंबी आता मी एका डिशमध्ये काढून घेत आहे, तुम्ही इथं पाहत असाल।